12वी परीक्षेचा निकाल काही तासांवर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली। ईडीला अटकेचे मालमत्ता जप्तीचे अधिकार आहेत की नाहीत या संदर्भात सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार। बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नाशिक विभागात भूजल पातळीत मोठी घट। 54 पैकी 37 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची भीषणता। अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक भीषण परिस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉ सीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी। दुचाकीची डिक्की फोडत सिम कार्ड सहित एटीएम आणि क्रेडिट कार्डची चोरी। 18 विद्यार्थ्यांना 9 लाखांचा गंडा। चोरट्यांचा शोध सुरू। दिव्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळला। हळदीमध्ये पैशांची उधळण झाल्यानंतर बैल उधळला। कल्याण शेळी रोडवरच्या पडले गावातला प्रकार। मिडी बसची संख्या वाढवण्याचं बेस्टचं नियोजन सुरू। पावसाळ्यानंतर 200 मिडी बस दाखल होणार।